कामोठा सेक्टर 6 स्थित बामी सनराइज आर्केड हाउसिंग सोसाइटी के लिए कामोठे ग्राम पंचायत की सरपंच हेमलता रविंद्र गोवारी द्वारा कार्यालय का निर्माण कर उसे सोसाइटी को हस्तांतरित किया गया। इस कार्यालय का उद्घाटन शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल के हाथों किया गया। शनिवार को आयोजित इस कार्यक्रम के लिए मुख्य अतिथि के रूप में विधायक विवेक पाटिल को आमंत्रित किया गया था, तो इस अवसर पर पंचायत समिति के पूर्व सभापति प्रमोद भगत, शेकापक्ष के तालुका सह सचिव शंकर म्हात्रे, कामोठे सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडल के अध्यक्ष तानाजी पाटिल, सरपंच हेमलता गोवारी, शेकापक्ष के युवा नेता रविंद्र गोवारी, सोसाइटी के अध्यक्ष भीमराव गौली आदि गणमान्य सहित सोसाइटी के अन्य पदाधिकारी एवं रहवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस कार्यक्रम के दौरान उपस्थित जनसमुदाय को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि शेकापक्ष के आदर्श एवं सिद्धांतों पर चलकर सरपंच हेमलता गोवारी और उनके पति रविंद्र गोवारी ने बामी सनराइज आर्केड सोसाइटी के रहवासियों के लिए कार्यालय का लोकार्पण किया है, जो वाकई प्रशंसा के काबिल है। श्री पाटिल ने आगे यह भी कहा कि सोसाइटी के रहवासियों की प्रामाणिकता से हम प्रभावित हुए हैं और इसी प्रामाणिकता के आधार पर शेकापक्ष आज भी अपना अस्तित्व बनाए हुए हैं। भले ही हमारे पास कोई सत्ता स्थान नहीं है, मगर हम यहाँ की जनता की हर समस्या सुलझाने के लिए बाध्य है, ऐसा प्रतिपादन विधायक विवेक पाटिल ने किया। सरपंच हेमलता गोवारी आणि त्यांचे पती रवी गोवारी यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की शेतकरी कामगार पक्षाच्या शिकवणीप्रमाणे या सोसायटीत राहणाऱ्या सर्व सदस्यांना सोसायटी रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे तुम्ही सहकार्य केलात त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर कार्यालय बांधण्यासाठी जे सहकार्य केलं त्याबद्दल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो। आणि मला या ठिकाणी अतिशय आनंद झाला की आपल्या सोसायटीचे चेअरमन गोडी साहेब यांनी सांगितलं की आम्ही ती ज्यांनी कामे केली त्यांच्याशीच आम्ही प्रामाणिकपणे राहू। ही प्रामाणिकपणाची भावना फक्त सर्वसामान्य माणसामध्ये असते आणि ती तुमच्यामध्ये मला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमच्यासारखी प्रामाणिक माणसं आहेत म्हणूनच शेकापक्ष या ठिकाणी टिकून आहे, म्हणूनच शेकापक्षाची ताकद या ठिकाणी कायम राहिलेली आहे आणि शेकापक्षाची ताकद कायम राहणं हे सर्वसामान्य माणसाची गरज आहे आणि ती सर्वसामान्य माणसाने या ठिकाणी ओळखलेली आहे। आणि या ठिकाणी आमच्यावर टीका केली जाते, लहान पक्ष आहे, आमचा मुख्यमंत्री नाही, आमचा पंतप्रधान नाही, पण ज्यांचा पंतप्रधान आहे ज्यांचा मुख्यमंत्री आहे ते मात्र प्रश्न सोडवत नाही। प्रश्न सोडवायला शेकापक्षच लागतो, हा देखील या इतिहास आहे। आणि ह्या सोसायटीच्या माध्यमातून आपण इथं राहायला आल्यानंतर आपली निवासाची सोय या ठिकाणी झालेली आहे। आपली सोसायटीचे वैयक्तिक जे काय प्रश्न असतील ते आतापर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी या ठिकाणी ग्वाही देतो, आपण जरी मागितलं नसलं तरी, की आपल्या भविष्यामध्ये आपल्याला कसली अडचण येऊ नये अशीच परमेश्वर चरणी प्रार्थना करेन। पण दुर्दैवानं आलीत तर शेतकरी कामगार पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील ही देखील ग्वाही आपल्याला निश्चितपणे देत आहे। वहीं सोसाइटी के अध्यक्ष भीमराव गौली ने शेकापक्ष के नेताओं की जमकर तारीफ करते हुए कहा कि हमारे कठिन दौर में शेकापक्ष के नेताओं ने ही हमारा साथ दिया है। की शेकापक्ष गोरगरिबासाठी किंवा बंगलेल्या खचलेल्या कामगारांच्यासाठी हा पक्ष तळागाळातून वर जाणारा पक्ष आहे। या पक्षाला स्वतःचा इतिहास आहे। गेले 40-50 वर्ष हा पक्ष प्रामुख्याने जनतेची सेवा करत आहे। तसंच या कामोठ्यामध्ये आम्ही राहण्यास आल्यानंतर आम्हाला अनेक अडचणीला तोंड द्यावं लागलं। मी सेक्टर 9 मध्ये 2004 सालापासून राहत होतो। तिथं जे आमचे तानाजी पाटील म्हणले की कुठलीच सुविधा नव्हती, स्टेशन नव्हतं, हायवेच्या पलीकडून पाणी आणावं लागत। मी कामातून येताना कॅन भरून पाण्याचं घेऊन यायचो का तशी परिस्थिती होती। परंतु शेकापच्या पक्षाच्या रेठ्यामुळे बरीचशी तिथं कामं झाली की शेकापा हा दिलेल्या वचनाला जागणारा आणि काम करणारा पक्ष आहे। आमचे माजी पनवेल सभापती प्रमोदजी भगत या कार्यक्रमाला होते, त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केले आणि आता आम्हाला सध्या काही तुम्ही द्यावं अशी काही गरज नाही। आमदार साहेबांचे पाय इथे लागले हेच आमची मोठी पुण्याई आहे। आम्हाला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही, दिलं ते खूप झालं। आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू का जो करतो ज्याचं खावं मीठ त्याची चाकरी करावी नीट, की तुम्ही जे आम्हाला सहकार्य केलं, ऑफिस बांधून दिलं, तर त्याच्याबद्दल आम्ही ही सोसायटी सदैव ऋणी राहील आणि शेकापासून आम्ही कुठलाही विचार करणार नाही। आता आम्हाला त्या काळात पडत्या काळात कुणी नसतो,
सुखाची सोबती सगळे असतात, परंतु दुःखाची सोबती कुणी नसतं. तर आम्हाला दुःखात सुद्धा शेकापानं साथ दिली, त्यामुळे आम्ही कायम शेकापाचीच एकनिष्ठ इस दौरान कामोठे सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडल के अध्यक्ष तानाजी पाटिल ने भी उपस्थितों को संबोधित किया। कार्यक्रम के पश्चात विधायक विवेक पाटिल, बालाराम पाटिल सहित अन्य गणमान्यों ने सेक्टर 19 स्थित अमरविला हाउसिंग सोसाइटी द्वारा आयोजित प्रभु श्री सत्यनारायण की महापूजा कार्यक्रम में शिरकत कर प्रभु सत्यनारायण के दर्शन किए। इस अवसर पर संस्था के पदाधिकारियों द्वारा उन्हें सम्मानित किया गया।